विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेकायदेशीरपणे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका इसमाला अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल व मोटरसायकल असा एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी व 39 राहणार इंडी, जिल्हा विजयपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जलशुद्धीकरण केंद्र नवीन विजापूर नाका परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान त्याच्याकडे गावठी पिस्टल व 5 जिवंत काडतुसे आढळून आली. शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने हे शस्त्र इंडी येथील घनश्याम दल्लीचंद जाट याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी घनश्याम जाट वय 27 यालाही अटक केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. नमस्कार. दिनांक 19/8 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शीतलकुमार गायकवाड व त्यांचे पथकातील सहकारी यांनी कर्तव्यावर असताना त्यांच्याकडे एक खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून त्यांनी विजापूर ते सोलापूरकडे स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक KA 28 HF 2336 यावर एक इसम त्याच्या अंगावर ग्रे रंगाचे टी-शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेले इसमाजवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्वरित आमचे जे गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी API शीतलकुमार गायकवाड व त्यांचे पथक त्या ठिकाणी गेले. पहाटे 2:26 या संशयित इसमास ताब्यात घेतले. इसम नावे मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी वय 39, व्यवसाय खाजगी नोकरी आहे, राहणार मुक्काम शांतेश्वर गल्ली इंडी ग्रामीण, तालुका इंडी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक. यास जलशुद्धीकरण केंद्र नवी विजापूर नाका सोलापूर येथे ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटी लोखंडी बॉडी असलेली गावठी पिस्तूल, 7 जिवंत काडतुसे आणि 2 मोबाईल व 1 मोटरसायकल असा एकूण 1,36,000 अशा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास गावठी पिस्तूल बाळगल्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 455/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सखोल चौकशी केली. चौकशीच्या दरम्यान आणखीन याच्यामध्ये त्याला शस्त्र पुरवणारे कोण इसम आहेत का या बाबतीत आम्ही चौकशी केल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये तर त्याने त्याचे मित्र इंडी येथे राहणारा घनश्याम दलीचंद जाट यांच्याकडून घेतलेले असल्याचे तपासामध्ये आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तो वयवर्ष 27, व्यवसाय आईस्क्रीम विक्री आणि कायम राहणार आहे सातालिया भिलवाड, राज्य राजस्थान. सध्या तो बिरप्पा नगर तांब्याच्या घरी भाड्याने राहतो, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक या ठिकाणी राहतो असं आमचं निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याही आरोपीला या गुन्ह्यात अटक करून अशा प्रकारे या गुन्ह्याची कामगिरीमध्ये 2 गुन्ह्यामधले अटक आरोपी आणि एक गावठी पिस्तल 5 जिवंत काडतुसे असे जप्त करून गुन्ह्याची एक चांगल्या पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्यासाठी सदरची कामगिरी हे माननीय पोलीस आयुक्त श्री राजकुमार सो, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री प्रीतम यावलकर सो, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण साहेब आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुशांत वराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशावरून प्रमुख गुन्हे प्रकटीकरण प्रमुख सपनी गायकवाड, सहाय्यक फौजदार आप्पासाहेब पवार,
पोलीस हवालदार सचिन हार, अजय परदेशी, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर भिसे, गणेश शिर्के, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, स्वप्नील जाधव, राजू पवार, समाधान मारकड, अमृत सुरवसे, राहुल बिटकर, शाबुद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटे, रमेश कोरसेगावकर, श्रीरंग काशीद यांनी अशा भरीव कामगिरी पार पाडलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते. धन्यवाद.